अशी एक लग्नगाठ भाग 27. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले, सीमा तृप्तीच्या मागे जाऊन कुठे जाते, काय करते याचा तपास करू लागली. पण तिला जास्त काही माहीत पडले नाही. पण तिथे अनवधाने तृप्तीचा ॲक्सिडेंट होतो. ती तृप्तीला घरी आणते. तृप्तीला लागलेले पाहून श्रेयस आणि नीताताई तिच्याबद्दल चिंता व्यक्त करतात. पण तृप्ती तिच्या रूममध्ये निघून जाते, काहीच झालं नाही मला असं सांगून. तर आता पुढे तृप्ती तिच्या रूममध्ये गेलेली असते. हॉलमध्ये सीमा, नीताताई आणि श्रेयस तिघेही असतात. नीताताई म्हणते, तिला खूप जास्त लागलं आहे का गं सीमा? मला तृप्तीची खूप काळजी वाटत आहे. श्रेयस भावूक होऊन म्हणाला, खरंच सीमा, निशा माझ्यासोबत कितीही वाईट वागले तरी माझं प्रेम तिच्यावरचं कधीच कमी होणार नाही. माझे पहिले प्रेम तृप्ती आणि शेवटपर्यंत तृप्तीच राहील. तिला मी आयुष्यभर साथ देईन, कधीच एकटं सोडणार नाही. सीमा काहीतरी विचारात गढलेली होती. श्रेयसचे तिच्याकडे लक्ष गेलं. काय झालं सीमा, तू अशी चिंतातूर का आहेस? तृप्तीबद्दल चिंता वाटते आहे का तुला? सीमा सांगू लागली, श्रेयस आणि आंटी, तुम्हाला एक सांगू? काय ते सांग, श्रेयस बोलला. तृप्तीताई जशी दिसते तशी बिलकुल नाही. तिचं वागणं वेगळं आणि दिसणं वेगळं आहे. आणि खरं सांगू, माझ्यावरती खूप माया करते. एक सवतच्या रूपात मला माझी मोठी बहीणच मिळाली आहे जणू. मी जेव्हा शिडीवरून पडले तेव्हा अगदी काळजीने माझी सेवा केली. आम्ही दोघे घरी होतो तेव्हा ती माझे केस ओढत होती. पण केस ओढण्याचे वेदना माझ्यापेक्षा तिलाच जास्त होत होत्या. माझ्या मते तृप्तीताई जे करते आहे ते फक्त आपल्या सगळ्यांना दाखवण्यासाठी आहे. ते सगळं खोटं आहे. पण असं का करते आहे ते अजूनही समजत नाही. आता तुम्ही मला सांगा की माझ्या इथे येण्याअगोदर तृप्तीताईचं वागणं कसं होतं? श्रेयस सांगू लागला, आम्हा दोघांचं एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम होतं. माझ्यासाठी तर ती काहीही सहन करायला तयार व्हायची. त्याने अजय मानेचा किस्सा सीमाला सांगितला. माझ्या प्रेमासाठी तिने त्याचा खून केला. माझ्या मनातून तिच्याबद्दलचा अविश्वास काढण्यासाठी. तेव्हापासून माझी तृप्ती कशीही वागली तरी मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तिला कधीच एकटं सोडणार नाही. आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही वादळं आली तरी आमच्या दोघांची रेशीमगाठ कधीच तुटणार नाही असं मी माझ्या तृप्तीला वचन दिलं आहे. कारण माझी तृप्ती आहेच तशी. पण एकदा एक दिवस ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, श्रेयस, मला काही दिवसाची सुट्टी हवी आहे. श्रेयसने तिला सांगितले, सुट्टी कशासाठी? ती अचानक म्हणाली, मी कंटाळले या प्रेमाला, रोजच्या सासू सुनेच्या नाटकाला. मला थोडंसं एकटं राहायचं आहे, थोडं रिलॅक्स व्हायचं आहे. पण श्रेयसचा विश्वास बसत नव्हता. अगं तृप्ती, माझ्या मिठीत ये एकदा, तू सगळं विसरशील. माझ्या मिठीतच तुला रिलॅक्स फील होईल. श्रेयस तिला हसतच म्हणाला. तिने त्याला जवळ येणे अगोदरच स्टॉप असा हाताचा इशारा केला. श्रेयस, मी सिरियस बोलते आहे, मजाक नाही करत. मला सुट्टी हवी आहे काही दिवसांसाठी. आपल्या नात्यापासून मी दूर जाऊ इच्छिते. श्रेयसला काहीच कळत नव्हते. तृप्ती असं का वागते आहे? श्रेयस पुढे म्हणाला, मला वाटतं रुहीचं लग्न, बाबांचा मृत्यू, तिच्या आयुष्यात अजय मानेचं आलेलं संकट, या सगळ्यांमुळे तिचं मन अस्वस्थ झालं असेल. तिची इच्छा आहे तर होऊ दे तिला थोडंसं रिलॅक्स, असं म्हणून तिला हो सांगितलं. ती 8-10 दिवसांसाठी बाहेरगावी गेली. नंतर घरी आली आणि तेव्हापासून तिचं वागणं असंच हळूहळू बदलत गेलं. श्रेयस भावूक होत म्हणाला, पण सीमा, माझी तृप्ती अशी कधीच नव्हती. तिने या घरातल्या लोकांवर, माझ्यावर खूप प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे ती कितीही काही सांगत असले तरी तिच्या गोष्टींवर मी विश्वास कधीच ठेवणार नाही. तिला माझ्यापासून दूर का जायचं आहे तेच मला कळत नाही. पण सीमा, माझी तृप्तीला मी माझ्यापासून दूर केलं तर मी मरून जाईन. तिच्याशिवाय कधीच जगू शकणार नाही. माझ्या तृप्तीच्या आयुष्यात असं काही संकट आलं आहे काय माहिती. मला खूप काळजी वाटते तिची. आणखी ती मला काहीच सांगत नाही. आता मी काय करू? असं म्हणून तो रडू लागला. सीमाने त्याला धरून सोफ्यावर बसवलं आणि म्हणाली, हो श्रेयस, माझेवर या घराचे खूप उपकार आहेत. मी कधीही तुम्हाला असं रडत सोडणार नाही. मी तुम्हा दोघांना एकत्र आणणारच. नीताताई पण डोळ्यांना पदर लावून अश्रू पुसत होत्या आणि त्या म्हणाल्या, खरंच माझी सून नाही, माझी मुलगी आहे तृप्ती. तिने माझी एवढी सेवा केली आहे की कुठलीही मुलगी आईची एवढी सेवा करू शकणार नाही.
खूप खूप उपकार आहेत तिचे माझ्यावर. म्हणून तिने कितीही त्रास दिला, माझ्यासोबत कशीही वागली तरी माझ्या सुनेवर माझा जीवच राहील. नीताताई म्हणाल्या, श्रेयस बेटा, तृप्ती सांगत नाही, पण तिला अपघातात लागलेले असले पाहिजे. एकदम लंगडत चालत होती, पण आपल्याला सांगू इच्छित नाही. ती कितीही जरी बोलली तरी आजच्या दिवस तू तिच्या रूममध्ये झोप. रात्री तिला काही गोष्टींचं त्रास व्हायला नको. तिची काळजी घे. असं म्हणून नीताताई झोपायला गेल्या. श्रेयस पण तृप्तीच्या रूममध्ये गेला. सीमा खूप वेळपर्यंत विचार करत तिथेच थांबली. श्रेयस तृप्तीच्या रूममध्ये आला आणि तिला म्हणाला, तृप्ती, मी आजचा दिवस इथे झोपू? हो, पण काळजी करू नको, मी तुला स्पर्शही करणार नाही. त्याचे हे वाक्य ऐकून तिचे मन भरून आलं. ती श्रेयसला मिठी मारण्यासाठी जाऊ लागली, पण स्वतःचं मन मारून तिथेच थांबली आणि तिच्या जागेवर जाऊन झोपली. थोड्या वेळात श्रेयसला झोप लागली. सीमाने तृप्तीच्या रूममध्ये ढुकून पाहिले. तिच्या नजरेस पडले की तृप्ती श्रेयसच्या डोक्यावर हात फिरवत होती आणि रडत होती. म्हणत होती की श्रेयस, मी खूप प्रेम करते हो तुमच्यावर, पण मला तुमच्याशी असं वागताना खूप वेदना होतात माझ्या मनाला. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे आता. मी तुमच्या जीवनातून लवकरच जाणार आहे. तुमच्यापासून लांब जाण्याच्या वेदना खूप भयंकर आहेत मला. पण काय करू श्रेयस, मला तुमच्यासोबत राहायचं होतं हो. पण नियती माझ्यासोबत असा डाव का खेळते आहे? मला काहीच कळत नाही. मला माहीत आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला जर मी सगळं खरं सांगितलं तर तुम्ही आतून तुटून जाल. माझ्याशी लग्न झालं तेव्हापासून तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. पण मी काय करू? माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू श्रेयस, आय लव्ह यू. तुम्हाला सोडून जाण्याचा खूप दुःख होत आहे मला. तृप्तीचे हुंदके अनावर झाले होते. आवाज ऐकून श्रेयस उठेल म्हणून ती त्याच्या जवळून पटकन उठली आणि खिडकीत पाहत अश्रू ढाळत उभी राहिली. हे सगळं सीमाने पाहिले. तिला खूप वाईट वाटले. सीमाला कळून चुकले की तृप्ती नक्कीच काहीतरी सगळ्यांपासून लपवते आहे. तिने मनात काहीतरी ठरवून झोपायला गेली. सकाळी तृप्ती उठून रूम बाहेर आली. श्रेयस आतच होता. सीमा तृप्तीला म्हणाली, ताई, मला आज जाऊ दे, माझं श्रेयसशी काम आहे. सीमा श्रेयसची काही गोष्टी बोलायला आत गेली आणि तिने दार लावून घेतले. थोड्या वेळाने ती बाहेर आली आणि तिच्या रूममध्ये गेली. तिने कुणाला तरी कॉल केला. सीमा कॉलवर बोलू लागली, हॅलो, माझं सांगितलेले लक्षात राहील ना? मी जसे सांगेन बिलकुल तसंच करायचं. वेळ आली आहे, ही शेवटची वेळ आहे आता. आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं झालं पाहिजे. ओके, लक्षात असू दे, बाय. असं म्हणून तिने फोन ठेवला. सीमा हे एवढं कोणाशी बोलत होती? तिकडून बोलणारी व्यक्ती कोण होती? कोण होती ही सीमा आणि ती अशी कोड्यात का बोलत होती? सीमाबद्दल सुद्धा एक रहस्यच निर्माण झालं आता. हे सगळे प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि सीमाबद्दल रहस्य जाणून घेण्यासाठी, एकंदरीत हा सगळाच गुंता सोडवण्यासाठी भेटूया पुढच्या भागात.